पेशवाट मध्ये सुंदर मूर्ती, तिथं फक्त कलर काम बाकी आहे. बाकी ऑलमोस्ट मूर्ती रेडी आहे. बॅलेन्सिंग मूर्त्या राहणार त्या दोन्ही ज्या तुम्ही डिस्प्लेला बघताय. सतीश दादांच्या बकरी अड्डा येथील सुंदर अशी मूर्ती. चांगली चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो तिथे डेकोरेशनला सुरुवात झाली. लालबागच्या राजाचा मेन गेट सर्वात मोठा सस्पेन्स आहे. 2026 मध्ये काय थीम असणार याची. लालबागच्या राजाची ट्रॉली चारी साईडने पॅक केली आणि तिथे गॅलरी वगैरे जोरदार काम चालू झाले. मुंबईचा राजा बसतो तिथे डेकोरेशनला सुरुवात झाली. या साईडला पाद्यपूजनाचा बॅनर वगैरे तसाच आहे. या साईडला पाद्यपूजनला जो डेकोरेशन केला तो काढण्यात आला आणि नवीन डेकोरेशनला सुरुवात झाली. वरती बघू शकता तुम्ही. रेलचा राजाचा पाद्यपूजन झाला तो या साईडचा डेकोरेशन आहे आणि या दुसऱ्या साईडला जे पंढरपूर तयार होते त्याचाही काम जोरदार चालू झाले आहे. कलासागर आर्ट निखिल खातू यांच्या सुंदर सुंदर मूर्त्या या साईडला दत्तेदादा भेटले जातात आपल्याला. वर्कशॉपचे सर्वात मोठे अपडेट या दोन सुंदर मूर्त्या, एक पोहेकर आर्टचे आणि एक समोर बघू शकता राजू शिंदे यांच्या वर्कशॉपच्या समोर सुंदर मूर्ती बनते बघा. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण परेलला आलोय. काल परेलला आगमन वगैरे होते, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि परेलचा महाराजा त्याचाही पाद्यपूजनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर आज आपण बघणार आहोत. पहिलं परेल वर्कशॉपला जाऊ, त्यानंतर गणसंकुल वर्कशॉप, अरुण दत्ते यांचा वर्कशॉप, नंतर बकरी अड्ड्याला पण जाणार आहोत आपण, आणि लालबागचा राजा, परेलचा राजा, त्यानंतर सर्वांचा आवडता मुंबईचा राजा. पण आलोय परेलच्या इथे. काल पूर्ण रस्ते भरलेले कारण आगमन सोहळ्याला खूप जास्त क्राऊड होता. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. आता आपण जातोय परेल वर्कशॉपमध्ये, तिथे तुम्हाला अपडेट देणं येते. अधिकृत टी शर्ट लागले परेलच्या राजा आणि तिथे काला चौकीचा महागणपती, तिथे कॉन्टॅक्ट वगैरे लिहिलेत. त्यानंतर बघा परेलचा विघ्नहर्ता याचा आगमन सोहळा असणार आहे. त्याची बघा तारीख 9 तारखेला आगमन सोहळा वगैरे. चला आता परेल वर्कशॉपमध्ये आलोय. 2 ते 3 मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी. सिद्धेश दादा दिगोळे यांच्या वर्कशॉपमधल्या मूर्त्या असणार आहेत बघा. या साईडला बघा 2 मूर्त्या गेल्या, त्याच्या जागी आता सुंदर अशा मूर्त्या आल्या. त्यांचा कलर काम फक्त बाकी आहे बघा. तिथं बघा प्रीमियर वगैरे मारलेला, मेन कलर बाकी आहे. 3 मूर्त्या तुम्हाला दाखवल्या मी. आता पुढे एक सुंदर अशी मूर्ती आहे, ती कोणती आहे नक्की आपल्याला माहीत नाही, ते तुम्हाला मी झूम करून दाखवतो, तुम्ही पहा. बघा सुंदर अशी मूर्ती राहणार आहे. त्यानंतर पोहेकर आर्टचा जो हात दिसतोय ती मूर्ती तुम्हाला मी दाखवणार आहे बघा. सुंदर अशी पोहेकर आर्टची मूर्ती आहे. त्यानंतर आपण ईश्वरी आर्ट्समधल्या छोट्या मूर्त्या तुम्हाला मी दाखवणार आहे जेवढं होईल ती बघा. सुंदर अशी समोरची मूर्ती राहणार आहे, कोणत्या मंडळाची माहित नाही. आणि बघा पोहेकर आर्टची सर्वात पहिली जी मूर्ती रेडी होती ती मूर्ती मोबाईल तुम्हाला 2 ते 3 मूर्त्या दाखवल्या. पिवळा कलर दिसतोय, त्याच्या साईडला चिंतामणी बनणार आहे चिंचपोकलीचा. अशी प्रति बालाजी असणार आणि काला चौकीचा गणपती पण सर्वांना उत्सुकता राहणार आहे, कारण ती चारी साईडनी पॅक राहणार आहे. फर्स्ट लुक वगैरे काहीच कोणाला मिळणार नाही. तर त्या मूर्तीची एक्साइटमेंट खूप जास्त आहे, कारण 16 ऑगस्टला ती रिव्हील होणार आहे. बघा ही सुंदर अशी मूर्ती. तर हीच होती परेल वर्कशॉपची अपडेट. तुम्हाला 2 ते 3 सुंदर मूर्त्या दाखवल्या, त्यांचं काम चालू आहे आणि खूप मूर्त्या आता रेडी होत आहेत. आता आपण जाऊयात अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमध्ये, कारण खूप दिवस आपण गेलो नव्हतो. तिकडे काय अपडेट भेटते आपल्याला, बघूया चला. खूप दिवसांनी आपण आलोय अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमध्ये. गर्दी बघू शकता, तिथून फक्त तुम्ही बघू शकता, मोबाईल वगैरे अलाउड नाही आतमध्ये. साईडला प्रभावल वगैरे आहे आणि तिथे एक ट्रॉली आली, ती तुम्हाला दाखवतो बघा. मुंबईचा स्वामीची ट्रॉली ऑलरेडी तिथे होती, तिथे ट्रॉली आहे. परेलचा विघ्नहर्ता त्याची पण ट्रॉली आहे. हा दुसरा विघ्नहर्ता आहे बघा. मुंबईचा स्वामीची ट्रॉली आहे. त्यानंतर बघा परेलचा विघ्नहर्ता त्याची ट्रॉली आहे. आणि इथे बघा या साईडला पण एक ट्रॉली आली, इथे तुम्हाला दाखवतो धारावीचा महासम्राट व त्याची मूर्ती यावर्षी अरुण दत्ते बनवणार आहे. त्या साईडला प्रभावल वगैरे. आता आपण मूर्त्या बघायला जाऊया. तुम्हाला हेच दाखवू शकतो, आतमध्ये मूर्त्या वगैरे दाखवू शकत नाही. चला मूर्त्या बघून तुम्हाला अपडेट देतो. बघू शकता इथे अरुण दादा भेटलेत फायनली आपल्याला. खूप दिवसानंतर इथे मी आलो अपडेट द्यायला, पण फायनली अरुण दादा भेटलेत ना. आतमधले आपण मूर्त्या वगैरे पण बघतलेत बघा. फोटो वगैरे काढायला भेटला आपल्याला आज. चला फायनली आल्याचा फायदा झालाय. अरुण दादा पण भेटले आणि वर्कशॉपमध्ये गेलो. अशा मूर्त्या आहेत ना, एक नंबर बॅलेन्सिंग मूर्त्या राहणार आहेत. त्या आयुष्यात कधीच तुम्ही पाहिल्या नसतील, अशा सुंदर अशा मूर्त्या याच्या बनलेत. खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत यावर्षी बघायला. ज्यावेळी कारखान्यातून मूर्त्या निघतील त्यावेळी सर्वांनी या, कारण खूप युनिक अशा कन्सेप्टच्या इथे मूर्ती आहेत.
ही बघितल्या 5-6 मूर्त्या अशा आहेत ना ज्या कधीच कुणीच कन्सेप्ट देणार नाही, अशा सुंदर मूर्ती आहेत. आणि त्या पण 2 मध्ये त्यांना आता रेशमाताई खातू यांनी फेस दिलाय, त्याच्यामध्ये पण युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या आहेत. आणि त्यांचा जो ऑलरेडी अरुण दत्ते यांचा फेमस जो फेस आहे त्याच्या पण युनिक युनिक अशा पॅटर्नच्या मूर्त्या आहेत. चला आता आपण गणसंकुलमध्ये जाऊया. एकदा आलोय गणसंकुलला. ह्या साईडला बघू शकता बोरिवलीचा महाराजा आगमन सोहळा जो 8 ऑगस्टला दुपारी 4 वाजता निखिल राजन खातू. नंतर वरती बघू शकता बोरिवलीचा महाराजाचा रील स्पर्धा वगैरे आहेत, त्याचे बॅनर आहेत. त्यानंतर बघा भव्य आगमन समारोह, चेंबूरचा पहिला इंदिरानगरचा राजा. बघा आता आपण आतमध्ये तुम्हाला दाखवतो काय अपडेट आहे. बघा पहिले स्टार्टिंगला तुम्हाला या साईडला दिसतील एक बघा इथे पण बॅनर लागण्यात आले. गणेश चित्रशाला, त्यानंतर अमर आर्ट्स, यातल्या तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो. युनिक युनिक पॅटर्न सुंदर अशा मूर्त्या आहेत. दाखवलं. त्यानंतर इथे आहे श्री गणेश चित्रशाला, येथे छोट्या गणपती आहेत ते तुम्हाला दाखवतो. बाकीचे सर्व ऑलरेडी आपले चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते जाऊन तुम्ही नक्की पाहायला. बघा छोटे कसे गणपती आहेत. विरारचा व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये याच्याहून खूप युनिक युनिक पॅटर्नचे छोटे गणपती आहेत ते जाऊन नक्की पाहतो. विरारचा सर्वात मोठा गणपती वर्कशॉप आहे तिकडे जाऊन बघा सुंदर अशा मूर्त्या. आता त्या साईडला जाऊया आपण. साईडला अनिमे ॲडच्या आहे, अनिमे ॲडच्या डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो. ते सुद्धा युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या आहेत. बघा मोठ्या 2.5 ते 3 फुटाच्या मूर्त्या आहेत. तुम्हाला साईडला बघा सार्थक आर्ट्स, त्याच्या पण डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो. सुंदर सुंदर अशा मूर्त्या बघू शकता. फक्त डिस्प्लेच्या तुम्हाला मी मूर्ती दाखवणार आहे कारण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत. तर तुम्हाला पाहिजे असतील या मूर्त्या तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. बघा सुंदर मूर्त्या वेल्ले ब्रदर्स आहेत यांच्या इथं बघा अशा युनिक पॅटर्नच्या तुम्हाला मूर्त्या मिळतील. बघा अशी बॅलेन्सिंग मूर्ती आहे. त्यानंतर बघा सुंदर अशी मूर्ती या साईडला सर्वात प्रसिद्ध अशी मूर्ती तुम्हाला दाखवतो. वेल्ले ब्रदर्स स्टुडिओमधली बघा युनिक कन्सेप्ट आहे. अशी एक नंबर आहे बघा, तुम्हाला दाखवतो या साईडनी. बघा कशी युनिक अशी कन्सेप्ट असणार आहे या मूर्तीची. बॅलेन्सिंग मूर्ती आहे ही. बघा साई गणेश चित्रशाला, त्यानंतर प्रारंभ कला मंदिर आहे. त्यानंतर इथे बघा शीत लक्ष्मी गणेश आहे, तिथे वेल्ले ब्रदर्स आहेत. वेल्ले ब्रदर्स आहेत. तुम्हाला जर गणपती पाहिजे असतील तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते जाऊन नक्की पाहतो. या बघा त्याच्या मूर्त्या दाखवतो. किती युनिक युनिक मूर्ती आहे बघा. त्यातली एक छोटी मूर्ती बघा मुंबईच्या राजाची आहे. किती सुंदर अशी मूर्ती आहे मुंबईच्या राजाची बघा. साईज पण छोटे आहे. मग छोट्या मूर्त्या पाहिजे असतील तिकडे या साईडला बघा डिस्प्लेला अजून 3 मूर्ती आहेत. कला मंदिरमध्ये तुम्हाला मूर्ती दाखवतो. मागच्या वर्षी खूप प्रसिद्ध अशी मूर्ती झालेली KP आर्ट्स मधली बघा. नागासोपाराचा इच्छापूर्तीची सुंदर अशी मूर्ती आहे. त्या साईडला पण बघू शकता सुंदर अशी दुसरी मूर्ती डिस्प्लेला बघा. ती पण एक कन्सेप्ट बघू शकता. शंकर रूपे आहे. त्याच्या खूप साऱ्या युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील गणसंकुल वर्कशॉपमध्ये. बघा पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला नागासोपाराचा इच्छा या आर्ट्समध्ये बघा काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. आता राजा टाईप मूर्ती वगैरे असते, त्या राजेशाही थाट असतो तिथे बसलेला असतो गणपती, त्याच्या साईडला लागणारे पॅनल वगैरे बघा त्याचं हे काम चालू आहे. मागच्या टायमाला आपण आलो त्यावेळी एकच पॅनल होता. या टायमाला बघा 3 ते 4 पॅनल रेडी झाले, तरी पण अजून खूप सारे पॅनल बनणार आहेत. कारण साईडला बघा पेशवाडची जी मूर्ती आहे तशीच मूर्ती अजून तिथं कलर काम वगैरे बाकी आहे. अजून खूप साऱ्या मूर्त्या आहेत तिथे. त्यातली 2 ते 3 मूर्त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि राजन झाड सर यांची मूर्ती काल गेली तशी सेम टू सेम मूर्ती आता दुसरी पण त्यांनी कामाला सुरुवात केली, फक्त व्हाईट कलर मारलाय. ती पण ही बघा पेशवाडची सुंदर अशी कागदाची मूर्ती आहे. त्या कागदी मूर्त्या तुम्हाला वाटणारच नाही, तुम्ही ज्यावेळी समोर बघाल आगमनाला निघतील त्यावेळी कोण बोलणार नाही कागदाच्या एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या बनवू शकतात. तर पेशवाड अशा सुंदर मूर्त्या बनवते. राजेंद्र सर यांच्या सुंदर मूर्त्यांचा जो फेस आहे तशी असणारी सुंदर मूर्ती राजेंद्र सर यांच्या वर्कशॉपमध्ये पुन्हा एकदा बनते बघा. काल अशी सेम मूर्ती आगमन झाला, किती सुंदर मूर्ती होती. कागदाच्या खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या राजेंद्र सर खूप वर्षापासून बनवतात. या साईडला शिवाय आर्टची जी मूर्ती आहे सर्वात मोठी, ती मूर्ती तुम्हाला दाखवतो. तिचं काम बघा आता खूप जोरात तिचं काम चालू झालं आणि त्याच्या साईडला अजून एक सुंदर मूर्ती रेडी होणार आहे, तीही तुम्हाला दाखवतो. बघा त्या साईडला पण सुंदर अशी मूर्ती आता ऑलमोस्ट रेडी होणार आहे. कलर काम फक्त बाकी. अशा शिवाय आर्टच्या पण 2 ते 3 अजून मोठमोठ्या मूर्त्या निघणार आहे. शिवाय आर्ट तुम्हाला दाखवलं, त्यानंतर राजेंद्र यांचा वर्कशॉप दाखवला आणि पेशवाड दाखवला. आता आपण जाऊया परेलच्या राजाच्या इथे नरे पार्कात आलोय, जिथे पाद्यपूजन सोहळा लागला
तो तुम्हाला दाखवते मंडप. त्याच्या साईडला बघा इथे उभी राहणार आहे पंढरी, कारण यावर्षी थीम आहे यंदाची वारी परेलच्या राजाच्या दारी. तुम्हाला जवळून दाखवतो बघा अपडेट. खूप सुंदर असं मंडपचं काम चालू आहे आणि खूप स्पीडमध्ये बघा. इथे पाद्यपूजन सोहळा साजरा झाला पूर्ण. आणि या साईडला बघा डेकोरेशनची तयारी झाली. या साईडला डेकोरेशन, या साईडला पण डेकोरेशन होणार आहे. तर हीच आहे परेलच्या राजाची अपडेट. बघा केवढा मोठा डेकोरेशनचं काम चालू आहे. या साईडला पाद्यपूजन सोहळा साजरा झाला. मंडपच्या साईडला बघा इथून एंट्री होती. आणि आता बघा या साईडला मंडपचं किती काम झालं आहे ते तुम्हाला दाखवायला या अँगलने आलो मी. बघा खूप जोरदार असं काम चालू आहे, कारण यावर्षी पंढरपूर इथं उभं राहणार आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत मुंबईचा राजा. तिथे यावर्षी विठ्ठलाची थीम असणार आहे. बघूया तिथे मूर्ती जरा थोडीफार चेंज असणार, पण थीम तर सेम आहे. म्हणजे यंदा लालबाग परेल पूर्ण पंढरपूरमध्ये सामावले जाणार आहे. बघा होऊ शकता. हीच आहे आजची अपडेट. आता आपण जाणार आहोत मुंबईच्या रायाच्या इथे. पाठीमागे बघता खूप जोरदार असं काम चालू आहे परेलच्या रायाचं मंडपचं, कारण इथे पण पंढरपूर उभे राहणार आहे. आणि आता आपण जाणार मुंबईच्या रायाच्या इथे. तरी होती परेलच्या रायाची अपडेट. आता मुंबईच्या रायाच्या इथे जाऊया, तिथली तुम्हाला अपडेट देतो. मी आलो आहे गणेश गल्लीच्या इथे. हा बघा तिथं गणेश गल्लीचा राजा बसतो, मुंबईचा राजा. तिथे आपण जाणार स्टेजच्या इथे. त्याच्या आधी बघा इथे चप्पल वगैरे बघा किती पडलेत त्या दिवशी, किती लोकांचे, कारण त्या दिवशी चिखल खूप होता जास्त. त्या साईडला थोडंफार काम चालू झालं ते तुम्हाला मी दाखवतो, कारण या साईडला पण होणार आहे पंढरपूर. यावर्षी लालबाग परेल दोन्ही साईडला तुम्ही बघितलात तर पंढरपूरच होणार आहे. यंदाची वारी आपल्या मुंबईच्या राजाच्याही दारी असणार आहे. परेलचा रायाचा जसा डेकोरेशनला जोरदार सुरुवात झाली, तशी मुंबईच्या रायाच्या डेकोरेशनला सुरुवात झाली. बघा इथे ग्रिल वगैरे लावायला सुरुवात झाली. आता जिथे बसतो मुंबईचा राजा तिथे आपण जाणार आहोत. जवळून दाखवतो तुम्हाला, त्यावेळी समजेल. त्या साईडला ग्रिल वगैरे लावायला सुरुवात झाली. थोडाफार इथे सामान पण पडलं आहे. त्या साईडला बांबू वगैरे आहेत. त्या साईडला बघा रॉड वगैरे बघू शकता, गॅलरी वगैरे आहेत. तर यावर्षी जो मंडप असणार आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतोही, जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. बघा इथे गॅलरी सुरुवात झाली, देखावा जो उभा राहणार आहे त्याची. त्या साईडला बॅनर आहेत रामकृष्ण हरी विश्वविक्रमी मुंबईचा राजा 99 वर्ष इथे बसतो मुंबईचा राजा. बघा या साईडला जो डेकोरेशन होता तो ठेवला आहे. वरच्या साईडला बघू शकता आम्ही त्यावेळी प्रिपरेशनचा काम चालू होता, त्यावेळी जो स्टेज सेटअप होता तोच सेटअप आहे. तरीच होती मुंबईच्या रायाची अपडेट. आता आपण लालबागला जाणार, बघून घ्या पुन्हा एकदा. सुंदर असा इथंच बसतो सर्वांचा लाडका मुंबईचा राजा. तरीच होती मुंबईच्या रायाची अपडेट. खूप सुंदर असा डेकोरेशन इथे होणार आहे, कारण इथे पण पंढरपूर निर्माण होणार आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे कोणती कन्सेप्ट आहे ती. चला आता आपण जाऊया लालबागला. आपण फायनली आलोय लालबागच्या रायाच्या इथे. बघू शकता काम वाढलंय आता, खूप स्पीडमध्ये आता काम होत चाललंय, कारण काल आगमन होता त्यावेळी पण इथं येऊन गेलेलो आपण. तर आता तुम्हाला पुढून दाखवणार. लालबागच्या रायाचा मेन गेटचा काम जोरदार चालू आहे. काय वाटतं थीम काय असेल? मला थोडीफार समजले, पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जे विचार करताय सर्व त्या टाईपच काहीतरी असणार आहे. काम जोरदार सुरू झाले. बघा या साईडला ग्रिल वगैरे आहे आणि दोन्ही साईडला मॅट वगैरे लावलाय ब्लॅक कलरला. आणि आता बघा तिथे स्टेप्स वगैरे सुरुवात झाली. तर तुम्हाला वाटतंय किल्ल्यासारखी, तर मला पण सेम वाटतंय. बघूया आता काय असणार आहे ते समजेल थोड्या टायमाने. बघा स्टेप वगैरे तिथे लावायला सुरुवात झाली. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. बघा या साईडला सर्व जे दुकान वगैरे असतात जिथून लालबागचा राया विसर्जनाच्या वेळी निघतो, त्या साईडला बघा ग्रिलचं थोडंफार कलर बाकी आहे. त्या दिवशी आपण आलेलो त्यावेळी वरती कलर काम चालू होतं, पण या साईडला आता मोस्ट कलर काम झालंय. फक्त एकच पॅच राहिलाय, तोही लवकरात लवकर होईल. नाही मंडपची हाईट बघा किती आहे. यावर्षी काहीतरी युनिक राहणार आहे. बघूया काय असेल, थोड्या टायमाने समजेल. कारण आता ऑलमोस्ट मंडप कव्हर व्हायला चालले. 10 ते 15 दिवसाच्या नंतर आपल्याला फायनली समजेल काय थीम आहे. बघा या साईडला तुम्ही बघू शकता ग्रिल वगैरे सर्व लागले आता. आणि चारी साईडला पॅक केली ट्रॉली. या अँगलनी तुम्हाला दाखवतो. बघा आतमध्ये पण काला मॅट लावला जातोय, म्हणजे काहीतरी युनिक थीम असणार आहे यावर्षी आतमध्ये पण. बघा इथे लालबागचा राजा बसतो, इथे ट्रॉली आहे. त्यानंतर इथून बघा आपण मैदानातून बाहेर पडतो, इथून मग आतमध्ये जातो. तिथे पण थोडंफार काम चालू झालंय. त्यावेळी आपण आलेलो तसंच काम आहे, पण थोडं जास्त झालंय. आता आपण त्या मैदानात जाणार जिथे रांगा वगैरे आपण उभे असतो 4 ते 5 तास, त्या मैदानामध्ये जाणार. बघूया इथे सिक्युरिटी वगैरे असतात, तिथे मोबाईल अलाउड नाही. तरी पण मी तुमच्यासाठी थोड्या व्हिडिओ काढतो नेहमी. या साईडने बघा आता आतमध्ये काय काम चालू आहे ते तुम्हाला मी या अँगलनी दाखवतो आणि दुसऱ्या अँगलनी पण दाखवतो. आणि ते साफसफाई वगैरे केली जाते. त्यांना विचारलं मी. साफसफाई केल्यानंतर इथं पूर्ण खालच्या साईडला मॅट वगैरे मारला जाणार आहे यावर्षी. बघा पूर्ण लायटिंग वगैरे आता लावली जाते. पूर्ण ग्रिल बघू शकता. आणि त्या साईडला काम जोरदार चालू आहे. त्या साईडला पंखे वगैरे त्याचा पण काम चालू आहे.
तर हीच आहे लालबागच्या राजाचे मंडपचे अपडेट. पूर्ण तुम्हाला तिन्ही साईडने मी दाखवला. जो लालबागचा राजाचा मेन गेट जिथून आपण लाईनीत उभे राहतो ते दाखवलं तुम्हाला. आणि लालबागच्या राजाची जी ट्रॉली गणपती म्हणतो तिथे पण तिथली पण तुम्हाला अपडेट दिली. तर हीच होती लालबागच्या राजाची अपडेट. चला, तर हीच होती लालबागच्या राजाची अपडेट. खूप जास्त अपडेट आपल्याला भेटले. मी एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे लालबागच्या राजाचा डेकोरेशनचा, तोही जाऊन तुम्ही पहा. इथे तुम्हाला थोडीफार दाखवते कारण या व्हिडिओमध्ये खूप सारे अपडेट देणार आहे मी तुम्हाला. चला, आता आपण चिंचपोकलीच्या चिंतामणी जाऊयात. लालबागच्या राजाच्या मंडपचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकेन, तोही तुम्ही नक्की बघा. इथूनच चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या सर्वात आधी जो गेट आहे तिथूनच काल मूर्ती सुंदर अशी बाहेर पडली बघा. काल इथे रक्तदान शिबिर होता चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या इथे. तर तुम्हाला अपडेट देतो. या साईडला बघा मंडपचं काम चालू झालंय. जिथे चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो, चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो तिथे तुम्हाला दाखवतो. डेकोरेशनला सुरुवात झाली. इथे बघा बेंच वगैरे सर्व पडले. तिथे बघू शकता चिंचपोकलीचा चिंतामणीचा फोटो आहे आणि ती देवी बसते तिचाही फोटो आहे बघा. इथं आजची अपडेट चिंचपोकलीचा चिंतामणीची होऊ शकता. या साईडला तुम्हाला बाहेरून दाखवलं, आता आतून दाखवते बघा. चला, आता आपण जाऊया बकरी अड्ड्याला. च्या साईडने तुम्हाला दाखवतो. कसं आहे बघा मंडपची तयारी. वरच्या साईडने कसा दिसतो बघा मंडप. या साईडला पत्रा वगैरे लावण्यात आला आहे बघा. सुंदर असा डेकोरेशन चालू आहे इथे पण. इथं होती आजची अपडेट. तर तुम्हाला आता चिंचपोकलीच्या चिंतामणीचे अपडेट दिले. फायनली मंडपला सुरुवात झाली. तिथे जिथे चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो तिथे बेंच वगैरे लावायला सुरुवात झाली. आता आपण जाऊया बकरी अड्ड्याला, तिथली अपडेट देतो. त्यांच्या वर्कशॉपमध्ये आपण आलोय. 6 सप्टेंबरला बघा इथे आगमन सोहळा आहे. त्याचा बॅनर लावलेला आहे पिस्टनचा राजा. थोडासा फेस दाखवतो कारण मूर्तीचं खूप काम बाकी आहे. ते सतीशदादांच्या वर्कशॉपमध्ये मूर्ती बनते. हे बघा या साईडला सतीश दादा उभे आहेत, ते पण आपल्याला भेटले. साईडला सर्व जुने प्रभाव वगैरे पडले. सतीश दादा मूर्तीला डायरेक्शन देत आहेत. सुंदर अशी मूर्ती इथे तयार होते. साईडला बघा सुंदर अशी अजून एक मूर्ती तयार होते सतीश दादा यांच्या वर्कशॉपमध्ये. तुम्हाला फेस दाखवतो. खूप तिचा काम बाकी आहे बघा. फेस बघू शकता तुम्ही. पहिले सतीश दादा मुंबईच्या राजाची मूर्ती बनवायची बघा. कसा सुंदर असा फेस आहे मूर्तीचा. बघू शकता कसा सुंदर असा एक प्रभावल पडलेला आहे. जुना आहे प्रभावल पण किती भारी आहे बघा. फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलेलो परेलला. परेल वर्कशॉप कव्हर केला. गणसंकुल अरुण दत्ते यांचा वर्कशॉप. त्यानंतर आपण गेलो मुंबईचा राजा, परेलचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकलीचा चिंतामणी, बकरी अड्ड्याला. पाठीमागे बघता तुम्ही बकरी अड्डाच आहे. त्याची तुम्हाला पूर्ण अपडेट दिली. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत अपडेटचे, तेही जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि लालबागच्या राजाचे खूप सारे अपडेट आपल्याकडे आहे. त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत कारण या व्हिडिओमध्ये टाकला तर व्हिडिओ खूप लॉंग होईल. त्यामुळे एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर याची 3 ऑगस्टची अपडेट आहे. त्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती असे अपडेट येत असतात नवनवीन. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.